मला असं वाटतं की आपण सभागृहामध्ये नव्हता। याच्यामध्ये पहिल्या पॅकेज मधले जी 4 कामं आहेत त्याच्यामध्ये 81 पैकी 45। त्यांचा प्रश्न फार सोपा आहे। त्यांचा प्रश्न एवढाच आहे की ॲडव्हान्स मोबिलायझेशन तुम्ही किती दिलेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट किती काम झालेलं आहे। नाही याच्यामध्ये सांगतो नाही, याच्यामध्ये जो दिला गेला त्याच्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो केले गेलेले आहेत। किती दिलाय त्याची आकडेवारी मी आपल्या पटलावर ठेवतो, परंतु ज्या काही परमिशन्स घ्यायच्या होत्या, ज्या काही कामं सुरू करताना काही टेस्टिंग करायच्या होत्या, या बाबतीतलाच फक्त मोबायलिटी ॲडव्हान्स त्या ठिकाणी दिलेला आहे असं रेकॉर्ड आहे आणि ते सगळं रेकॉर्ड मी पटलावर ठेवेन। महापालिकेची परिस्थिती सध्या अशी आहे, नोबडी इज आन्सरेबल टू एनीबडी। एक दुसरं, नो फिअर, कोणाला कोणाची भीती नाही। अध्यक्ष महाराज, आज परिस्थिती बघा, 6,500 कोटीचा हा मुंबई शहराचा रस्त्याचा अध्यक्ष मध्ये प्रश्न लागलाय। सर्व मुंबईचे आमदार आणि बाहेरचे आमदार त्या प्रश्नामध्ये एकही वरिष्ठ अधिकारी, अध्यक्ष महोदय, ऍडिशनल कमिशनर इथे गॅलरीमध्ये नाही आहेत। त्यांना या विधानसभेची भीती नाही। गॅलरी अदृश्य आहे, तुम्ही इकडे बसलेल्या सदस्यांबद्दल बोला। अध्यक्ष महोदय, काय परिस्थिती आहे ते सांगतोय। अध्यक्ष महोदय, हे जे अध्यक्ष महोदय कन्सल्टंट नेमलेत, अध्यक्ष महोदय हे जे कन्सल्टंट, एक मिनिट अध्यक्ष महाराज, हे जे कन्सल्टंट नेमलेत ते महापालिकेचे अध्यक्ष मध्ये माझा प्रश्न आहे, आपण ज्या कन्सल्टंटची नावं घेतली आहेत, पीएमसीची नावं घेतली आहेत, त्याचा गुणवत्ता तपासणी करणाऱ्या ज्या संस्थांची नावं घेतली आहे त्याचाच बीएमसीचे किती रिटायर अधिकारी सामील आहेत त्याच्यामध्ये, त्याची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवा। एक दुसरा, अध्यक्ष महोदय, महापालिकेची परिस्थिती काय आहे, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याचे पुतणे, मेवणे, भाऊजी, त्यांचे साळे, अध्यक्ष महोदय सगळे अधिकारी झालेत अप टू एक्झिक्युटिव्ह लेवल पर्यंत। म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याचे नातेवाईक या मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय नाही प्रश्न आहे। टेंडर तेच बनवतात। तर जे असे अधिकारी, कॉन्ट्रॅक्टरचे नातेवाईक मुंबई महानगरपालिकेमध्ये या रोडच्या टेंडरमध्ये किती आहेत त्याची माहिती अध्यक्ष महोदय देण्याची गरज आहे। आणि तिसरा, अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये कंडिशन होती मंत्री महोदय, सब लीज करता येणार नाही, सब कॉन्ट्रॅक्ट देता येणार नाही। सब कॉन्ट्रॅक्ट या 4 कॉन्ट्रॅक्टरांनी सब कॉन्ट्रॅक्ट किती रस्त्यांचे सब कॉन्ट्रॅक्ट दिले त्याची माहिती आपण या सभागृहात देणार का? अन्यथा ज्यांनी दिले असतील त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई चालणार नाही, करणार का? अध्यक्ष महोदय, पहिला प्रश्न, कन्सल्टंट किती रिटायर्ड आहेत ती माहिती पटलावर ठेवली जाईल। दुसरा प्रश्न, कॉन्ट्रॅक्टरचे किती लोक नातेवाईक महानगरपालिकेमध्ये या संबंधित अधिकारी म्हणून काम करतात ते देखील पटलावर ठेवलं जाईल। आणि तिसरा जो मुद्दा आहे तो देखील पटलावर ठेवला जाईल। ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण। मुर्जीबाई बोला। आता मंत्री महोदयांनी सांगितलं, अध्यक्ष महोदय, एनसीसी नावाच्या कॉन्ट्रॅक्टर, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी एनसीसी नावाच्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव सांगितलं। एनसीसी नावाच्या कॉन्ट्रॅक्टर स्वतः काम करतोय का आणि त्यांना सब कॉन्ट्रॅक्ट किती लोकांना दिलं त्याची माहिती द्यावी। मंत्री महोदय, माहिती द्यावी, एनसीसी नावाच्या कॉन्ट्रॅक्टर स्वतः काम करतो का आणि त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट किती लोकांना दिलेले आहेत। ठीक आहे, एनसीसी या कंत्राटदारांनी किती लोकांना सब कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत ते पण पटलावर ठेवतो। अमीन पटेल, अभी ये बात सदन के सामने आ गई है कि मुंबई महानगर पालिका, मंत्री महोदय जी, ये बात सदन के सामने आ गई है। आपके पार्टी के लोग, रूलिंग पार्टी के लोग भी ये आरोप लगा रहे हैं कि मुंबई के अंदर जो रास्ता का काम हुआ है वो निकृष्ट दर्जे का हुआ है, इसके अंदर जरूर गोलमाल हुआ है, इसके अंदर जरूर करप्शन हुआ है। मेरा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय कि आप इसके ऊपर विजिलेंस की इंक्वायरी लगा करके एक महीने के अंदर इसका रिपोर्ट आप सदन में रखेंगे। और जैसा कि अध्यक्ष महोदय ने बताया है कि जो आमदारों की मुंबई की कमेटी, उसकी मीटिंग, इस आमदारों की जो कमेटी है उसकी मीटिंग ये असेंबली खत्म होने के पहले लगाएंगे क्या? और अध्यक्ष महोदय, जो काम बंद है, जो आपके मतदारसंघ में बंद है, मेरे मतदारसंघ में बंद है, आमदारांची समिती स्थापन करणार का? अध्यक्ष महोदय, मुंबईच्या कॉन्क्रिटीकरणाच्या संदर्भामध्ये एक सविस्तर बैठक माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना घेण्याची विनंती केली जाईल आणि त्यांना देखील या सगळ्या सदस्यांच्या भावना
ज्या आहेत त्या सगळ्या पोहोचवल्या जातील. शेवटचा आणि प्रश्न वरुण सदस्यांनी सरदेसाई. समिती करण्याची देखील विनंती केलेली आहे. अशी विनंती त्यांना केली जाईल. अध्यक्ष महोदय, माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. जर ऍडव्हान्स मोबिलायझेशन दिलं असेल आणि काम सुरू झालं नसेल किंवा निकृष्ट दर्जाचं झालं असेल तर व्याजासकट त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं ते सगळे पैसे महानगरपालिका परत एकदा घेणार का? दुसरा प्रश्न, केवळ इंजिनियर, सब इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्यावरच कारवाई होणार की एएमसी, डीएमसी यांच्यावर पण आपण कारवाई करणार का? कारण 6,600 कोटी मुंबईचे पैसे यामध्ये खराब झालेले आहेत. आणि तिसरा माझा प्रश्न आहे की मेजर रोड्सचा जसं हा सगळा गोंधळ झालेला आहे हे आता प्रत्येक मुंबईच्या आमदारांनी सांगितलंय, त्यामुळे मेजर रोड्सचं क्लबिंग न करता मायनर रोड्स तरी जुन्या पद्धतीने आपण करणार का? जसं सन्माननीय सदस्य अमितजींनी सांगितलं, छोटे छोटे रस्ते तरी तुम्ही ऍस्फॉल्ट मास्टिकचे करू देणार का? की प्रत्येक छोटा रस्ता सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटच्या मागेच अट्टहास मुंबई महानगरपालिका करणार? अध्यक्ष महोदय, या प्रश्नाचं उत्तर मी सुरुवातीलाच दिलंय की या सगळ्याची चौकशी करू. त्याच्यानंतर सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की ते देखील तपासून बघू. आणि याच्यावर मी एक चांगला मार्ग सांगितलेला आहे की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना या सगळ्या सदस्यांच्या भावना लक्षात घेता एका विस्तृत बैठकीचं आयोजन करण्याची विनंती केली जाईल आणि सगळ्या मुंबईच्या आमदारांना बोलवलं जाईल. या संदर्भात मला वाटतं आता भरपूर चर्चा झाली आहे. मी असे निर्देश देत आहे की सोमवारी दुपारी 3 वाजता सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांसोबत स्वयं